आमच्या त्या या आंदोलनातून घरी जाताना अपघाती निधन झालं होतं. ह्या ताई असले तर वर घ्यायच्या ताई नाही असले तरी जवळ असलं घ्या दूर असले तर घ्या. मी सांगत होतो आमचा काय सांगा पळू राहिलं ऐकू दादा. हे दादा, दीपक बोराडेचा प्रत्येक उद्देश 100% प्रामाणिक असतो. तो कोणाला आवडो न आवडो, कोणाला त्यात काही राजकारण वाटो न वाटो, दीपक बोराडे उभ्या आयुष्यात खोटे कामं केलेले, लोकांना उलगडण्याचे कामं केलेले, जे बोलतो ते प्रामाणिकपणे आणि जे करतो ते प्रामाणिकपणे. भागवतो हे जे आंदोलन उभारलं, हे जे माझ्यासोबत लोक दिसतात तुम्हाला खालीले मोठे, एकाही माणसाला माहित नव्हतं मी काय करणार आहे. ऐकून घ्या, जबाबदारीनं बोलतो. जोरात बोलतो, आता लोक म्हणजे उपोषण करून राहिले हो, हळू बोला. आणि 4 वेळेस डॉक्टर साहेब 4 वेळेस मेडिकल चेकअप करतो. ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट सगळे 2 टाइम होतात. काय वाटतं शहरात? हा एक पोलीस खात्याच्या घाटीवरती शरीराला मजबूत आहे. दीपक बोराडे उपोषणाला बसताना 15 दिवसाचं टार्गेट ठेवलं होतं. किती? 15 दिवस उपोषण करत. दीपक बोराडे 1 महिना उपोषण करू शकतो. अरे हे आणलंय, हे पाणी डॉक्टर बोलले ते सगळ्यांनी विचारून घ्यायचं. ज्याला कोणाला डाऊट असेल ना दीपक बोराडेच्या उपोषणावर, सरकारी डॉक्टरला विचारायचं शरीरात काय काय प्रॉब्लेम आहे. दीपक बोराडे आयुष्यात नाटक नाही केलं. हे दादा ऐकणार हे कशाला दादा, कोणी व्हीआयपी असू ते महाराज साहेब आमदार साहेब खाली बसले. ऐका ना, ऐका ना दादा, खाली बसलो मला बोलू द्यायचं की नाही तुम्हाला? हॅलो, तुमच्या पाय पडतो, कृपया करून खाली बसा. तुमच्या पाय पडतो, आपण सगळे धनगर आहोत, कृपया करून खाली बसा. इथे सगळे साऊंड सिस्टीम आपल्याला सगळ्यांचं वापर खाली बसा. तुम्ही सगळे भैया दादा बोलले ना खाली बसा. हो भाऊ 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 स्टेज पशी, साऊंड सिस्टीम पशी. मी ऐका दादा, आता ऐका हे भाऊ, ऐकलं रे दादा. ते अरे तुम्ही किती मोठे असं या लोकांपेक्षा मोठे नाही दादा. अरे होळकर करण्याचे वंशज आमदार साहेब आणि भावी 10 आमदार बसले त्याच्यामध्ये, यांच्यापेक्षा मोठे नाही दादा आपण. ऐका ना, मी थोडस एक वाक्य बोलतो पण मला पटणार नाही. आता ऐका, आमच्या मराठा बांधवांना आंदोलन केलं. ऐका शांततेने, आता पटणार नाही, मी सत्य बोलणारा माणूस आहे. 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं विरोध केला, तरी बी जी आर निघले 2-2. कशामुळं? अरे एक म्हणून जरांगे पाटील बसला आणि करोडो लोकांच्याच ऐकलं. अरे मग तुमचं संविधानात आहे, बाबासाहेबांना दिलं आणि 75 वर्षात मिळत नाही. त्याचं कारण एकच, धनगरांचा प्रांतारवादी सगळा. अरे शिकायला आमच्या आजूबाजूला काय चाललं ते पाहून जरा. नुसतं नाव ठेवायचं. जरांगे पाटील कोण शिकायला सगळ्या बाहेर काढला ना. 58 मोर्चे काढले मराठा समाजानं, जगात नाही गेले. 1000 तरी आमदार असतील आधी माझे, शेकडो खासदार असतील, 100 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असतील मराठा समाजाचे. देता आलं आरक्षण 85 वेळा आपण वापस केलं बघू.
की नागदास महाराजांना दिलं ना आरक्षण. मग आम्ही त्याला नाव घेण्याअगोदर आम्ही ते त्याच्याकडून शिकणार आहे की नाही? अरे समाज मुंबईला मी ज्या लोकांना ओळखतो करोडपती लोक म्हणतो भाऊ फुटपाथवर झोपले हो, रस्त्यावर हातात घेऊन वडापाव खाल्ला त्या लोकांनी. फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारे नोकरदार असेल, क्लास 1 अधिकारी असेल, शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योजक असे लोक रस्त्यावर बसले ना मातीत चिखलात. आरक्षण भेटला भाऊ भूमिका समजून घ्या. आता तुम्ही म्हणता का जरांगे पाटलाची तुलना करायला मी खोटा म्हणतो, पण हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण तुम्हाला जर आरक्षण मिळवायचं त्याचा फॉर्म्युला मी सांगणार घेऊन नको नका. पटतंय का? आता ऐका मी सांगतो तुम्हाला सगळी कथा. मी उपोषण चालू करायचा निर्णय घेतला ना, हे कोणालाच माहित नव्हतं. माझ्या उद्या आला नाही, माझ्या नाव आलं नाही, माझ्या मागच्या नाही, पुढच्या नाही, शेजारच्या नाही, कोणालाच माहित नव्हतं मी उपोषण चालू करणार. पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या मनामध्ये प्रचंड संवेदना होती. धनगर समाज अस्वस्थ होता. अरे संविधानावर आज देश चालतो, रामाचं बोलणं उद्या मग नारायण. संविधानावर देश चालतो. त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला अमृत दिलंय. अमृत 36 नंबरला जे 75 वर्षापासून अनेक राहावं लागलं, वंचित राहावं लागलं. एवढा अन्याय तुम्ही जबाबदारीने देतो. संविधानाची शिका एक जण काम त्या मार्फातून संविधानाची युक्ती शिका माहिती. संविधानाची युक्ती शिकायला मार्फातून हा देश संविधानावर अजिबात चालत नाही. संविधानाचा बॅनर नाही का मध्ये? मी लय जबाबदारीने बोलतो. कार्यमंत्र्यांना जर वाटलं की चुकीचा बोललं तर तुम्हाला लागलं. कारण हे फक्त बोलायला नाही आपण. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुद्द स्वतः म्हणले होते हे संविधान म्हणजे अमृत आहे. पण हे जर चांगल्या माणसाच्या हातात पडलं, देव माणसाच्या हातात पडलं तर हे अमृत आहे. आणि हे जर चोराच्या, डाकूच्या, वेठीच्या, नालायक माणसाच्या हातात पडलं तर या अमृताचा उपयोग होणार नाही. आणि दुर्दैवानं हे संविधान रूपी अमृत वाटप करण्याचा ज्याच्या हातामध्ये आलं त्यांनी हे प्रामाणिकपणे वाटप केलं नाही. संविधानाची उद्देशिका मी ते आता उद्देशिका हे ऐकणार आहे दादा. हे तुला ऐकायचं रे भाऊ, त्या पाया पडतो रे. अरे मला पहिलेच बोलता येत नाही, मी रक्त असं हातडे बोलून बोलून राहिलो. किती वेळ बोलून माहित नाही. ऐक ना उभे राहिले दादा. ते ढोलकी मला हे एका भावाला तू डिस्टर्ब करू आले. मला बोलतात बोलायला मला 30 मिनिटात माझ्या मुख्य मारायचे आहेत. तुम्ही मला 2 तास उभं करता का? ऐका तुमच्या पाया पडतो. ऐका तुम्ही सांगत होतो धनगर जमातीने गेल्या 75 वर्षात इथं बसलेला प्रत्येक माणूस हे सरकार आहे. आपण सगळे मावळे होतो. आणि मोर्चे काढले, उपोषण केले. आता हे जर मोर्चे तुम्हाला मिळतात तर 100 उपोषणमध्ये भरतील. 100 उपोषणमध्ये असतील का? कमीत कमी 4-5 हजार लोकांवर गुन्हे दाखल झालेले असतील. काय किती रस्ता रोको केले, किती मोर्चे काढले, किती उपोषण केले, मिळतोय का? गोंधळ चाललाय. आणि गेल्या 1 वर्षापूर्वी मी माझ्या आणखी 5 बांधव आम्ही पांडुरंगाच्या पुण्यनगरीमध्ये 16 दिवस आंदोलन उपोषण केलं. त्यावेळेस चांगला लढा भराला होता.
वळून चालून बघायचं त्यातले राजकारण झालं. याच्यात राजकारण सांगत नाही का म्हणजे घंटा झाली त्याच्यात वेळ झालं. वळून चालून ते आंदोलन आणलं वाढवलं, राज्यभरात त्याची व्याप्ती नेली. दुर्दैवानं जी ताकद समाजाकडून पाहिजे होती ती मिळाली नाही. मग पंढरपूरचं आंदोलन झालं, संभाजीनगरचं एक छोटंसं आंदोलन झालं, मुंबईत आम्ही मंत्रालयावर उड्या मारल्या. 50 लोक बी नव्हते तिथं. बिल्डर साहेब तुम्ही होते का 50 लोक? तिथे जर 50,000 सोडा 5,000 लोक असते तर काही जबाबदार असतात. मी एक वाक्य शिवसेना बोललो होतो, भरपूर बोललो होतो, शेवटचं वाक्य बोललो होतो. म्हणजे साहेब तुम्ही आज जे आता काढायला ते म्हणलेलं का दोन्ही दिलं होतं आम्हाला. जे आता आपण ते किती बोलू जी मागणी केली ती दिलं होतं. मी त्याला म्हणलं साहेब खोटं का होत नाही, 2 दिवसामध्ये कोर्टात गुतू द्या, सुप्रीम कोर्टात गुतू द्या, तर तुम्ही काढ आता घरी. म्हणजे एक स्टेप आपण पुढे जाऊ पॉझिटिव्ह होते. तर काय झालं भाऊ आपलं दुर्दैवानं, डॉक्टर साहेब आमची ताकद कमी पडली आणि आदिवासीचे आदिवासी आमदार मंत्री खासदार अगदी पंचायत सदस्यापासून वरती गेलेले दबाव आणला की आम्ही सगळ्यांनी राजीनामे देतो. आता आपला दबावच नाही, बिचारे आपले आमदार खासदार नाही, आपले पुढारी जास्त नाही, जे आहेत बिचारे ते थोडेफार मजबुरीच असते पक्षाची, त्याला इलाज नाही काही. मग आपला दबाव पडला नाही आणि आदिवासींचा दबाव पडला, त्याने आमचा जिआर हुकला. बरं त्याच्यानंतर 30 दिवसांनी आम्ही संघर्ष करायला पाहिजे होता. आमचं कंबळ असं म्हणलं म्हणत भाऊ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण गरीब रात्र होणे पाणीपत झाल्यासारखं नर्वस झालं. कारण ते पंढरपूरच्या उपोषणाच्या अगोदर 15 दिवस सगळे गावं फिरलो, उपोषण केलं, 8 दिवस संभाजीनगरला, 15 दिवस पुन्हा मुंबई. दीड महिना बापू घरीच नव्हतो मी. माझे लेकर इथे, परिवार इथे, माझ्या गावाला सगळ्याला माहिती. माझे कपडे इथून बॅगमध्ये बदलायला यायचे, मी घरी येत नव्हतो. प्रचंड नाराज झालो. मला झालं याचं काही खरं नाही, या गोष्टी सोडून द्या. प्रामाणिकपणे मी नाम सोडणार म्हणलं आता हे आंदोलन करण्यात एसटी आरक्षण मिळतच मी जात होतो. काय झालं स्पष्ट बोलतो, इथं बरेच माझे ओबीसी बांधव बसलेले, मी पण ओबीसी आहे. काही की नाही मला बापू बोलतात सरपंच व्हायचं तर काय करावं लागेल, एनटीचं लागेल का, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तर एनटीचं लागेल का ओबीसीचं. म्हणून आमचं छोटस झोपडं आहे, आमच्या झोपडीला एखादा हत्ती आला तर झोपडं तुटल. म्हणून विरोध करायचा लक्ष्मण हाके सरांचं आंदोलन जे तुम्हाला दिसतं ना, लक्ष्मण हाके कटकीन दीपक पवारच्या डोक्यावर आहे. ते आम्ही त्याच्या पर्याय जबाबदारीने बोलतो रकाळी मामा. आणि मग काय झालं, ते आंदोलन झालं. हे आर्थिक लोकांना जाण्याचे लक्ष नाही. आणि त्याच्यामुळं मला लोक फोन करून शिवाय द्यायला सुरेश बोल आणि निषेध करून मला काढायचं. कारण जी आग मला काढायची ना ती महाराष्ट्राच्या कोणत्याच कोपऱ्यात नाहीये, कोणत्याही बाबतीत. तुम्ही सामाजिक घ्या, जातीय घ्या, राजकारणात घ्या. कारण मराठवाड्यातल्या लोकांनी हे वाईट नाही वाटलं. शशिकांत भाऊ पश्चिम महाराष्ट्र लोक पैसे आले, संघटित आहे, तुमची ताकद आहे, तुमच्यावर अन्याय दिलं, आमच्या मित्राला अन्याय गरीबी. त्याच्यामुळे या लोकांना हे लोक मराठवाड्यातले लोक मला खेळ द्यायचे. तुम्ही ते हे केलं, तुम्ही ते केलं, धनगराचं काय, आपलं एसटीचं काय. मी जरा टॉर्चर झालो, माझा 1% मूड नव्हता सुरेश भोके आंदोलन करायला लागते. योगायोगानं जरांगे पाटील मुंबईत गेले, एक जिआर आला, पुन्हा लोक म्हणायला लागले अरे ते त्या जिआर निघाला आपलं तर संविधान घे. सगळ्यात महत्वाचं काय, 2014ला तेव्हा म्हणून शब्द दिलाय. काय शब्द दिला, माझा सगळा अभ्यास झालेला आहे. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तुमचा मतापुरता वापर केला. कोण म्हणलं, देवेंद्र फडणवीस. तुम्ही
म्हणजे या राज्याचे धनगर आम्हाला सत्ता द्या. कोणाला? देवेंद्र फडणवीसला पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. खोटं बोलतो का? खोटं बोललो का? बरं हे जेव्हा मोठी तिथं बोलले मी 4 बैठकांना साक्षीदार आहे. तेव्हा म्हणले आमची सत्ता धनगरांना आली, आमचं सरकार मुख्यमंत्री झालं एवढंच नाही, मी आमदार बी धनगरांना झालो. कारण माझ्या मतदारसंघात 20-25,000 धनगर. व्यक्त करून जाणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हे 56 इंच वाले नरेंद्र मोदी पंढरपुरात आले होते. काय म्हणले होते? अरे धनगर समाज को वादा किया था कि नहीं किया था? शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? उद्धव ठाकरे ने वादा किया था कि नहीं किया था? क्या किया? धनगरों के साथ खिलवाड़ किया, तुम्हारे वोटों के साथ खिलवाड़ किया. अरे हमको दे दो चुन के, हम देंगे तुमको. म्हणले होते का नाही? खोटं बोलतो का? परत आता मोदी साहेबांना नाव घेऊन जास्त फायदा नाही. त्याच्या अगोदर वाजपेयी साहेब आले होते. मला वाटतं किती 90 काय असेल 4 पंढरपूरला चालते त्यांनी. त्याने मस्त खांद्यावर भोंगडे घेऊन ढोला गुगु 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 गुगु. ते पण काय म्हणले? डॉक्टर साहेब, यशपाल साहेब, सगळं असं खोटं आहे. मग मला डोक्यात बसले की आता यांनी शब्द लिहिला आहे आणि आता संधी आहे आपण आंदोलन करून पाहू. हेही मराठवाड्याचे लोकांना शिकायला राहिले. मला मी परीक्षा घेतली, म्हणून तुम्ही परीक्षा घेतली सगळे म्हणून मी म्हणलो तो माझ्या आयुष्यातलं शेवटचा अनुभव. आता जर तुम्ही सारखे असाल, सक्सेस झालं तरी ठीक आणि फ्लॉप झालं तरी ठीक. माझ्या आयुष्यातलं शेवट. हा मग आता आमचं इथं मी ज्या दिवशी उपोषणाला बसलो भावांनो, मला वाटतं 54-55 मिनिटाचं भाषण गावाचं. ज्यानं मन लावून ऐकलं दादासाहेब त्याला भूमिका कळली. त्या द्रोणाचार्य एक दिवस त्या शिष्याला घेऊन गेले. कुठं? धनुष्यबाण शिकवायला. आणि मग एक झाडावर एक पक्षी ठेवला, सांगितलं त्याचा डोळा उडवा. मग विचारलं एकाला तुला काय दिसतं रे बाबा? ते म्हणलं ते मला हिरवं झाड दिसतं. मला तिकडे तिकडे लोकल दिसून आले. काय रस्ता आहेत, बिल्डिंगावर लोक आहेत. त्याला झाड दिसलं. एक म्हणतो मला पक्षी दिसून आला, त्याला हिरवे पाक कोणते. तर अर्जुन काय म्हणला? मला डोळा दिसतो. तसा दीपक बोराडेला मी डोळा दिसतो. मग आता तुम्ही म्हणता दीपक बोराडे अर्जुन आहे तर द्रोणाचार्य कोण आहे? अरे दीपक बोराडे द्रोणाचार्य. दीपक बोराडेच्या मागे कोण नाही. आणि दीपक बोराडेचा इतिहास आहे. दीपक बोराडे माझ्या बापाचा ऐकत नाही. स्वतःचा पक्ष स्वतःच्या हिंदीवर देतो, कोणाच्या बापाचं नाही ऐकत. खबरदार कोणी आरोप केले ना ऐकायचं. डॉक्टर सांगतील आणि कोणत्याच चांगल्या माणसाला पहिले म्हणतो, कोणत्याच चांगल्या माणसाला 1 रुपया घेतला नाही आणि कोणत्याच हरामखोराचा 1 रुपया घेतला नाही. हे मला सवंगडी एक सोबत सवंगडीला वारणी दिली.
बरोबर माझ्यावर विश्वास ठेवा. हे गोष्टी माझ्याजवळ माहीत चालू सगळ्या करा. सगळे आमदार, सगळे नेते, सगळ्याचे फोन आले. काय पाहिजे दीपक भाऊ माणूस पाठवा. मी या लोकांना सांगितलं एकाचा मी एक उभा घ्यायचा आणि आपण आपलं आंदोलन जिंकायचं ते. कारण ते QR कोड टाकलं माझं फोन नंबर टाकला फोन केलं काही झाले भेसळीच्या अवलंबी मला म्हणले की पैसे काय म्हणून बोला. अरे मागच्या वेळेस शाळेचा भ्रष्टाचार काढला 5 कोटी रुपये धरते. आता 5 कोटी गेले पुण्यात. अरे दीपक वाडे पोलीस होता क्लास 1 अधिकारी झाला असता 1000 कोटी कमवले असते. अरे क्लास 1 माणूस आहे, टॅलेंटेड माणूस आहे, सामान्य माणूस नाही दीपक वाडे. पैसे कमवले आपण नोकरी सोडून. पैसे कमवायचे असते कमवले असते 5 कोटी तर येणार नाही महिन्यात होते मला. हे सगळे गोष्टी ही टीम नव्हती आमची. रस्त्याला टीम नव्हती. हे डिक्लेअर केलं मला माहिती आहे. तिथे फोटो पडायचं द्या तिथे काही खाली बसलेले. मला उपोषण करायचं कोणाला माहित होतं. बर 10 तारखेला आमची मीटिंग मला प्रेस बोलवली ते शाळेच्या संदर्भात. कारण ते प्रेसमध्ये माझ्या समोर नाही होतं. मी शाळेत तुम्हाला दिसतो समजा एकदम माझ्या समोर नाही होतं. आपल्या एकचे नाव घेत नाही एखाद्याचं नाव ते म्हणजे आमचं नाव नाही घेतलं. मग मी प्रेस बोलवली होती शाळेच्या विषयात. या सगळ्या लोकांना बोलवलं. मी म्हणजे 5-50 लोक जमा झाले. आपण आता आपल्या आंदोलनाचा सांगा किताई होता त्या किताई होती 10 तारीख होती डॉक्टर साहेब. आणि मी 4 तारखेला किताई गेला 4 सप्टेंबरला की साहेब मला उपोषण करायचं. एसपी साहेब म्हणजे मी पकडा आता थोडं काय शासनाला या त्यामध्ये साहेब तुमचं म्हणणं खरं आहे पण एक संधी आहे. जो 75 वर्षापासून माझ्या जमातीवर अन्याय झाला या अन्यायाला दूर करण्याची समाजाला न्याय मिळवून देण्याची एक संधी आहे. आता जर आंदोलन झालं तर कदाचित काहीतरी होऊ शकतं. ही हा टाईम ही संधी आंदोलनाची. म्हणजे 4 तारखेला मला तिथून घटावून लावलं की विचार करा. 4 तारखेला परवानगी 10 तारखेला बैठक झाल्यावर सगळ्याकडे विचार मांडला. त्या सगळ्या लोकांना पडलं. कारण माझा मी त्या दिवशी बोललो माझ्यावर विश्वास ठेवा. या लोकांना पटलं. हे सगळे माझ्याकडून विश्वास. आता निवेदन दिलं उपोषण करायचं झाला खेळ सुरू. दीपक कोराडीला आम्हाला विचारलं नाही. अरे बाबा महाराष्ट्रात किती धनगर आहे 3.5 कोटी. एका आईच्या पोटी 4 वेगळे जन्माला आले तर त्याचंही मत पडत नाही. आणि हे महाराष्ट्रात सगळे विचार घेऊ का. बरं बाळासाहेब मागच्या वर्षी प्रयोग केला विजू भाऊ 1 मिनिट पंढरपूरला मी काय म्हणलो होतो. मी म्हणलो मला दीपक कोराडीला बसवा. महाराष्ट्र मी म्हणलो कोणाला बसता येतात. मी तर आजारी होतो तब्येत ठीक नाही म्हणून मी नाही बसत. पण मी उपोषणाला बसतो हा आग्रह पांडुरंग याच्यात ते बसतील ना याच्यात दमनी म्हणे आंदोलन तू काय झालं बाबा शांतता ठेवा काय नाही. हा वर नका जाऊ बस बाजूला वाट्या बसून फक्त त्या तारापासून दूर व्हा. तारापासून दूर व्हा बसा ना काय. हे बाबा तुम्ही तारापासून दूर व्हा रे. तारापासून दूर व्हा. तर त्या बैठकीत मिळत नाही बसला. समस्या 50 वर्ष उपोषण करते. शेवटी 6 बसले. 6 विद्यार्थी 6 त्यातही थोडंसं कमी जास्त झालं. आंदोलन डाऊन झालं झाल्या तर त्यात पॉईंट नव्हता संजीव भाऊ फडणवीस. म्हणून मी यावेळेस कोणालाच नाही विचारलं. एखादंही मी विचारलं म्हणलं दीपक कोराडे उपोषणाला बसल हा जग धनगर जमाती प्रति प्रेम आहे. आरक्षण मिळावं ही ज्याची प्रामाणिक भावना आहे. बापूसाहेब
ज्याच्या मनाविषयी खरंच आहे, ज्याच्या मनात खरंच राग आहे, तो प्रत्येक माणूस महाराष्ट्राचा दीपक बोर्डाच्या मागे उभं लावू शकतो. मला उपोषण करायचे ऐकू लागतो सर, ज्याला खरंच मी म्हणतो ना, मी त्या डॉक्टरची सगळी रिपोर्ट फेसबुकला टाकतो. आता डॉक्टरचे व्हिडिओ बी घेतले आहे ना, मीडियावाले आहे ना, डॉक्टर मध्ये गेला ऍडमिट करा, लय त्रास होतो याचा. पण म्हणलं पर्यायी कारण इतके वर्ष घातले समाजासाठी एक शेवटचं करून पहा. आता तुम्ही म्हणता याच्या शेवटचं आरक्षण देतो का, आता शेवटाकडे येतो मी, कारण लय झालं नाही. एक 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या भावांनो. उपोषणाला एकट्या बसण्यामागे काही स्वार्थ नव्हता. आणि दुसरी गोष्ट डॉक्टर साहेब, तुम्हाला अतिशयोक्ती वाटत, दीपक बोर्डे सारखा तुझा चेहरा बी नव्हता. काय म्हणले बोला, अरे ऐका, दुसरं कुठे बसलं असतं. तुम्ही आपापल्या मनाला विचारा. आता एक मिनिट, आता आपल्याजवळ विजय भाऊ कन्नर उपोषण करते, त्यांच्या मागे मंडलिक साहेब उपोषण करते, संजीव भटांनी उपोषण केलेलं माझ्या. तुम्ही तुमच्या खात्यावर हात ठेवून सांगा, महाराष्ट्रात दुसरा कोणताही माणूस कुठेही वाटला असता तेव्हा होता का? मग माझा निर्णय चुकला का बरोबर आहे? हा भूमी माझा आग्रह होता, म्हणजे डॉक्टर साहेब पश्चिम महाराष्ट्रावर रागणं काही विदर्भावाले रागणं म्हणजे वास्तव मी सांगायचं राहिलो की तुमच्याकडे आमच्याकडे फरक म्हणून ही जालना आंदोलनाची भूमी आहे, इथं स्पिरिट आहे, लोकांमध्ये आग आहे. अरे रेकॉर्ड चुकले, मी जबाबदारीने बोलतो. इथं कोणत्याच जातीचा, कोणत्याच पक्षाचा आणि कोणत्याच संघटनेचा मोर्चा आपला सगळ्याला जालन्यात झाला. हे कॉन्फिडन्स दीपक बोर्डे होता, म्हणून मी तो निर्णय घेतला. उपोषण सुरू झालं, त्यातल्या अडचणी आल्या, काळाच्या सोबत तो आतापर्यंत अडचणी काय सांगा तुम्हाला. मला वाटतं एखाद्या मातावरती गजवून गेम नाही, लय अडचणी. पण मी एकच सांगतो भावांनो, मी उपोषणाला बसायचा निर्णय प्रामाणिक होता. उपोषण प्रामाणिकपणे केलं आणि जे करत ते प्रामाणिक करत. मी कोणाचा रुपया घेतला नाही, कोणाच्या सांगण्यावर उपोषणाचा निर्णय घेतला नाही, कारण आयुष्यात कोणाच्या सांगण्याचे मी काहीच ऐकत नाही. हा माझ्यावर एक आरोपही होतो, तिथले दिवशी आहे ते सांगतो ना. आता तुम्ही बोर झाले, आता मला माहिती आहे. आता ऐका, मी जे म्हणलो की हा शेवट मला आहे. आता तुमच्याशी बोलतो, तुम्ही कोणाशी जाता. तुम्हाला फक्त एक विनंती करतो की आता तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा. आता पुढे जे बोलतो ते सोपं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मीडियावाले बांधव एवढं वाक्य दाखव, बाकी नाही दाखवत चालतं. थोडीशी नाराजी आहे आमच्या मीडियावर, एवढं वाक्य तरी कमीत कमी फडणवीस साहेबांपर्यंत जाऊ द्या. ऐका, आता मला लोकांचे फोन आले महाराष्ट्र पुढं काय म्हणले सर, एका चर्चेचं काय, पुढं काय. मी म्हणलं एकच विषय, संविधानात आहे का, संविधानात दंगल आहे का 36 नंबरला? देवा भाऊन म्हणेल आहे का? आता देवा भाऊला आमची विनंती आहे, देवा भाऊन संविधानात आहे, शब्द दिलेला आहे, खरं करा. जी आर काढायचा, काय संशोधन करायचं ते आम्हाला माहित नाही, दिल्लीला पाठवायचं, संसदेत पाठवायचं ते आम्हाला माहित नाही. आमच्या बापानं आम्हाला 36 नंबरला दिलेला आहे. देवा भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहे, आता तुम्ही पहिल्या कॅबिनेट देणार होते, आता द्या. कसं द्यायचं ते तुम्ही पहा. यशपाल सर म्हणले लोक आले माझ्याकडं, ते हे शिक्षण किंवा कागद घेऊन या. मंत्री म्हणलं बाबा हो, हे तुमचे 75 वर्षापूर्वी केलं, थांबा जरा दीपक बोर्डाच्या हिशोबाने चालन जरा. 75 वर्ष दाखवून टाकतो तुम्ही, फायदा झाला का? एकदा हा प्रयोग करून पहा. मग आता आमचं म्हणणं आहे, देवा भाऊ कसं द्यायचं ते आम्हाला माहित नाही, ते तुम्ही द्या.
माझे उपोषण सोडायचे 2 मार्ग आहे. आता तुम्ही त्याचे बसलेले आहेत ते तुम्ही ठरवा. मी उपोषण सोडायचं का मारायचं हे तुमच्या हातात आहे. मरायला कुणालाही आवडत नाही. कोणत्या माणसाला आवडतो मरायला? दीपक बोरडा सारख्या माणसाला काय वाटा मरावं? पण बलिदानातून एक क्रांती घडते. भगतसिंगला माहित होतं की मी मेल्यानंतर हजारो भगतसिंग तयार झाले पाहिजे म्हणून ते शहीद झाला. आणि झाले शहीद तेव्हा भाऊ तुम्ही देत नसाल तर हरकत नाही, आम्हाला तुमच्यावर राग नाही. मग दुसरं वाक्य बोला देवा भाऊ आता की संविधानात ऐकून घ्या. संविधानात 36 नंबरला धनगर नाही असं देवा भाऊला डिक्लेअर करावं. देवा भाऊने असं म्हणावं की मी बारामतीमध्ये आलो, मी धनगर समाजाला खोटं बोललो, मी धनगर समाजाशी खोटं बोललो, मला माफ करा. बाबासाहेब आयुष्यात लढवणार नाही म्हणून म्हणलो मी आज शेवटचा लढा आहे. किती लढायचं नाही आता इथं सर्टिफिकेट घ्यायचं नाही, घेतलं तर नाम सोडून द्यायचं. शाळा शिकायच्या, ढोरं वळायचे, हमाल्या करायच्या, कामधंदे करायचे, हे धंदे करायचे नाही. कोणाला पटतंय माझं वाक्य? तेच चाललं दरवर्षी. पुन्हा लोक म्हणते इलेक्शन आलं की यायला दिसतं. अरे बाबा इलेक्शन आल्यावरच तुम्ही जमदारे नाही तर नंतर जमत नाही. आणि इलेक्शन आल्यावरच राजकारणाला भेव वाटतं तसा वाटत नाही. म्हणून विषय क्लिअर आहे. एकतर त्यांनी सर्टिफिकेट द्यावं, नाहीतर धनगर समाजाची माफी मागावी. खोटं बोललो, विषय संपला. बस आता ते इतक्या सहज देतील का द्यायचं? तर बापूसाहेब मुंडक्यावर पाय द्यावं लागतं. मुंडक्यावर कोणाच्या मुंडक्यावर? सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागतो. देणार का? बरं आता सांगतो मी तुम्हाला, ऐका. म्हणलंय लोक म्हणले पुन्हा डॉक्टर साहेब लय तुम्ही बोलले होते नेपाळ फिपाळ. अरे ते नाही बोलायचं. क्रांतिकारक कोणाला म्हणते? अरे ज्यांनी इंग्रज आमच्यावर जुलमी राज्य करवले म्हणून इंग्रजांना गोळ्या घातल्या त्यांना क्रांतिकारक म्हणतात. आणि तो 75 वर्षाला संविधानिक अधिकार आम्हाला देत नाही, अन्याय आमच्यावर करू राहिले, त्याला गोळी घातल्या, त्यालाही क्रांतिकारक म्हणलं पाहिजे. आता 2 पर्याय करायला तारीख काय घ्यायची तुम्हाला त्यानंतर दाखवा. बांधवांनो ऐका सर्टिफिकेट मिळत एकतर ऐका दादा ऐका. अरे भावांनो एक मिनिट ऐका. तुम्हाला सांगतो मी, देवा भाऊ चांगला माणूस आहे. देवा भाऊ आता राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिले होते. तिथे काय म्हणले? ज्याला जे मागायचं ते मागा, मी द्यायला तयार आहे. चांगला माणूस आहे देवा भाऊ. म्हणून मला नाही लोकांचे फोन आले पोस्टर लावले ना तेव्हा होते हे मला तुम्ही एवढे पोस्टर चांगले लावले मी म्हणते चांगले कोणी मिळते आता लावले फोटो काम तुमचे फोटो कोणाला काढायला फोटो इशारा तुम्हाला की आज तुमचे तोंडा चांगले लागले माझ्या फोटोपेक्षा मोठे फोटो द्यायचे तुमच्या मनापेक्षा पुढच्या वेळेस काळे लावून फोटो लावून द्यायचे. माझ्या वडिलांना ऐका मी हा शेवटचा येऊ शकतो का? आणि साधा दीपक भावांनो मी हे जिंकू शकत. ज्यावेळेस तुमच्यासारखे लाखो दीपक एकत्रित नाही जिंकू. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो ते बोला आता समजा तब्येत कमी जास्त झाली तर पाऊस मग काय करायचं. मला तरी वाटतं की अजून 8 दिवस स्टॅमिना वाढला आला ते मोठा जेव्हा बहुता दिवस वेळ तेव्हा भाऊ हे जालना जिल्ह्यातलं पिवळं वादळ आहे पाहून घ्या.
महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्यातलं पिवळं वादळ तुम्हाला खड्ड्यात घालत रे बाबा. हो, पाहून घ्या. आता मी तुम्हाला एक सांगतो ऐका. 26 तारखेला कोणवार आहे? हे जुबे दादा येतो. हे त्याला खाली घ्या. मला कॅलेंडर दाखवा, कॅलेंडर. हे बा ऐका ऐका. 26 तारखेला येणाऱ्या 26 तारखेला प्रत्येक तहसील समोर, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी महाराष्ट्राला आवाहन करतोय. आता बापूसाहेब शेंडके साहेब, जितक्या लोकांना जमता येईल तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, आम्हाला लोकांनी सल्ला दिला ना, पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या. कोणाला वाटत नाही की मी कोणाचा खून करा जलद जाऊ. मला वाटत नाही आमच्या लेकरानं काहीतरी गुन्हा करावं जलद जाऊ. तर ते शेवटचं टोक असतं. म्हणून 26 तारखेला ज्यांना ज्यांना शक्य आहे शांततेच्या मार्गानं, 100% संविधानिक मार्गानं, अजिबात कायदा हातात घ्यायचा. कोण आपल्या शिया देव, कोण आपल्याला काही म्हणून, प्रत्येक तहसील समोर 1 दिवसाचे धरणे धरायचे. 1 दिवसाचे धरणे धरायचे आणि ते निवेदनाची प्रत, मागचीच प्रत हे पुन्हा पाठवू, धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत, कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला. त्यात कडक लिहायचं आपण की आता आम्ही धरणे धरले, पुढच्या वेळेस काय करू माहित नाही. सुटन प्रश्न. मला असं वाटतं दादू हे एवढं पाहिल्यावर देवेंद्र हे पिवळं पाहून त्याची टोळी होती काय अशी परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे येईल असं वाटतं मला. बरं नाही आलं ऐका, नाही आलं तर आपण त्याला अजून 2 दिवस वेळ दिला. 26 तारखेला निवेदन द्यायचे. बरं नाही ऐकलं 26 तारखेला सुरेश भाऊ पुढं काय? सोमवारी काय तारीख आहे? 28. ऐकून घ्या, तारखा लिहून घ्या. सोमवारी ऐकूया दादा, ऐकणं तुझ्या पाया पडतो भाई. 29 तारखेला तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन 1 दिवसाचं धरणं द्यायचं. बरं ऐका ना. बरं आमदार कोणते? मग तुम्ही जासाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदाराच्या दरवाज्यात, काही फायदा होईल का? मग तुम्ही म्हणशाल की तुझ्या भाजपच्या दिवसात फोन आला त्याच्याही घरापुढे जा, हरकत नाही. पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जावं असाल तेव्हा ढोल घेऊन जा, ते 2-4 मेंढ्या घेऊन जा, घोंगडे घेऊन जा, हातातली कुऱ्हाडी घेऊन जा. आपल्याला सांगा बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग. ऐकून घे दादा रे, तुम्ही बोला मी खाली येतो. आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की नाही आले? आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या बरं का. मग आम्हाला सांगा तुमच्या तेव्हा म्हणून शब्द दिले संविधानात आहे तुमची भूमिका. आता ते काय करते? फक्त ते लेटर आणून देते. ऐका भाऊ, ह्या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला 1% फायदा होत नाही. हे कचऱ्याचे टोपले जाते सगळे. त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ, मीडिया पुढे बोला, हाऊसमध्ये बोला, मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे. बरं आता तुम्ही म्हणसाल आता नाही भेटलं तर हा, तोपर्यंत नाही भेटलं तर त्याच्या पुढची तारीख काय? 29 नंतर पुन्हा 1 तारीख कोणती आहे? बुधवार. सोमवारी आपण आमदार खासदारच्या घरापुढे बसलो, पुन्हा 1 दिवस वाट पाहू सरकारची. जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे 1 तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली पण संविधानिक मार्गानं. बापू साहेब आता हे इतकं कोण बोललो असं समजून चालेल तोपर्यंत मी जिवंत आहे. मी 1 तारखेपर्यंत मरणार नाही. म्हणून संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं, कायदा हातात न घेता, कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र जाम करून टाकायचा. तुम्ही म्हणसान तरी मी त्याला नाही तर मग मी 1 तारखेला सांगेन. आता सांगा पटलं
काही शंका? राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे दादा तिकडे तुम्ही विशेष करून माझ्या मायमावल्या ऐका, राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात, तुमच्याकडून नतमस्तक होतो, तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो. दीपक बोर्डे लय साधारण माणूस आहे, तर माझ्यासारख्या छोट्या माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शकाला तुम्ही किंमत दिली, तुम्ही पुढे आला, तुमच्याकडून नतमस्तक होतो. राज्यातले सामाजिक मोठे मोठे लोक खरं म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मी त्यांच्या पुढे लागत नाही. इतके मोठे मोठे लोक आले खाली बसले. त्या राजे होळकर खाली बसले. मला वाईट वाटत, कारण एवढे मोठे माणसं खाली बसून चांगली गोष्ट बंदी परिस्थिती पाणी प्या. सांगतो मला नाही चालू मी मनाने गेलो पोटाचे असलं हाताने पळून बोलवलं तरी तुम्हाला कळलं बाबा काय करा. तुम्हाला वाटतं का दीपक बोर्डेने मारावं? वाटतं का? मग इमानदारीपूर्वक तनमन झाल्यानं हा शेवटचा लढा आपण लढूया. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो. जाताना एक विनंती आहे, या ठिकाणी आमच्या मायमावल्या थोडा वेळ तिथं बसलेल्या राहा. तरुण माणसं एका रस्त्याचा जागा झाल्यानंतर तुम्ही जा. एक ऐका सॉरी माफ करा. या ठिकाणी आमचे एक बांधव वारले होते, त्यांना आपण श्रद्धांजली जागेवर उभे राहून घेऊ. ऐका ऐकली दादा, ऐका, श्रद्धांजली द्यायची आपल्याला. दीपक भाऊ तू आगे बढ़ो. सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभा राहा. सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभा राहा. 1 मिनिट. कोणी वाढू नका. श्रद्धांजली व्हायची, कोणी वाढू नका. मी श्रद्धांजलीला सुरुवात करतो. हॅलो, हरिओम. आलेल्या दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. हमारा नेता कैसा हो? हमारा नेता कैसा हो? दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. अरे दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. हमारा नेता दीपक भाऊ तुम संघर्ष करो. मित्रांना सर्वांना नम्र विनंती आहे, जाताना सर्वांनी सावकाश जायचंय. कोणीही गाडी पळवणार नाही, शांततेत जायचे. या उपोषणाचा कोणत्याही प्रकारचा खोट लागलेला नाही. हा झालेला उपोषण झालेला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या समाज बांधवांचं दीपक भाऊ बोर्डे आणि त्यांना तुमच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण तसंच आपण
घोषणा दे जातो। दीपक घर तुम आगे बढ़ो, दीपक घर तुम आगे बढ़ो, दीपक घर तुम आगे बढ़ो, दीपक घर तुम संघर्ष करो, दीपक घर तुम संघर्ष करो। हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, दीपक घर तुम संघर्ष करो, दीपक घर तुम संघर्ष करो, दीपक घर तुम संघर्ष करो। हॅलो, या ठिकाणी सर्व बांधवांना नम्र विनंती आहे, महिलांची सुरक्षा, लेकरांची सुरक्षा